नमस्कार मंडळी. नमस्कार. रामकृष्ण हरी. तर आज आपला वारीचा 5वा दिवस. आज आपण सासवड येथे आहोत. आपण सध्या पंढरीच्या वाटेवर आहोत. आज आपल्या सोबत आहेत गुरुजी. रामकृष्ण हरी. मी त्यांना गुरुजी म्हणतोय कारण ते पंचक्रोशीत गुरुजी म्हणूनच प्रख्यात आहेत. त्यांना सर्वजण गुरुजी का म्हणतात हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया. रामकृष्ण हरी. गुरुजी या शब्दाचा एकदम सखोल अर्थ आहे, परंतु तो न सांगता मी तुम्हाला सांगतो की मी ज्या वेळेला शिक्षक म्हणून कार्यरत झालो, तेव्हा आमच्या शिक्षकांमध्ये, माझ्या विद्यार्थ्यांमध्ये, मी माझ्या पालकांमध्ये याच पद्धतीने मी असा प्रख्यात झालो की कामाशी मी आधी पहिलं प्रामाणिक राहिलो. मी कामाला महत्त्व दिलं. म्हणून पंचक्रोशी असेल किंवा अगदी तालुका असेल, जिल्हा असेल, त्या सगळ्यांच्या मध्ये मी मनामनात राहिलो. मग माझे मित्र असतील, मला राजा पाटील म्हणून ओळखतात. पण इथे मात्र हा जो प्रपंच मी आता जमा केला, मी माझ्या गोळा केलाय, त्या प्रपंचामध्ये मला गुरुजी म्हणूनच सगळेजण ओळखतात. आणि गुरुजी म्हणून माझ्या आईवडिलांनी केलेली ही पुण्याई होती असं मला वाटतं, आणि देवानी केलेले माझ्यावर उपकार आहेत, म्हणून हा गुरुजी एक या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध झाला. तर गुरुजी, आपण किती वर्ष सेवा केलीत? मी 33 वर्ष सेवा झाली माझी. 33 वर्ष सेवा झाली. त्यावेळेला मी सेवा करताना मात्र दुजाभाव कोणामध्ये केला नाही, नाही विद्यार्थ्यामध्ये केला, नाही कोणामध्ये केला. असं कार्य करताना परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो. मग परमेश्वराला पण वाटलं असेल कदाचित की हा माणूस कुठेतरी माझ्या मार्गात येणारा आहे, म्हणून कदाचित म्हणतोय मी की या मार्गात वळलो. की आपण परमार्थाकडे कसे वळलात आणि वारीबद्दल आपलं काय मत आहे? परमार्थ खरा म्हणजे तो तुमच्या मनात असायला पाहिजे, बरोबर की नाही? परमार्थ मनात असेल तेव्हाच तो पुढे जात असतो खरा म्हणजे, तेव्हा तो तुम्हाला परमेश्वर त्या वाटेवर घेऊन जातो. आणि म्हणूनच माझ्या आई वडिलांनी जी पण मला खरे म्हणजे वडील माहिती नाहीत. मी 6 महिन्यांचा असताना माझे वडील गेले, आईने मला सांभाळलं. पण आईने जे संस्कार लावले मला, कदाचित त्यामुळे इथे माझं येण्याचं झालंय. आणि परमार्थ बोलाल तर परमार्थ तुमच्या आचरणावर आहे, उच्चारावर आहे. आणि ते आचरण उच्चार तुमचे ज्या वेळेला चांगले असतील त्यावेळेला सहज 4 लोक तुमच्या आजूबाजूला येऊन थांबत असतात. आता वारीबद्दल सांगेन मी आळंदीची वारी आधी केली. बेलपाडा दिंडीमधून मी पहिली आळंदीची वारी केली. आणि आळंदीच्या वारीचा जो अनुभव जो आला मला, तो खूप चांगला होता, खूप म्हणजे सुख देणारा होता. कारण वारीमध्ये नुसतं खायला प्यायला मिळतंय असं नाही, तर जे नामस्मरण आहे ते सतत होत असतं. म्हणजे भगवंतानी सांगितलंय सतत कीर्तयन्तो मा, बरोबर की नाही? सततम कीर्तयन्तो मा ही उक्ती जी आहे भगवंताची, ती अगदी योग्य आहे. कारण तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुमच्या आचारात विचारात खूप बदल होत असतो. आणि तसा बघायला तर मी रागीट होतो, पण रागीट हा स्वभाव कुठे बदलतो? जेव्हा तुमचं सतत नामस्मरण येत असतं त्यावेळेला तो बदलतो. आणि मग आता या वारीमध्ये मी गेल्या वर्षी खरे म्हणजे ही पंढरपूरची वारी केली, पहिली पंढरपूरची वारी. पण याच्या आधी मी 5 दिवस पण प्रवासाने जायचो, बसने जायचो. पण चालत जी वारी केली 22 दिवसाची गेल्या वर्षीचा जो अनुभव आला तो खूप मोठा, अतिशय म्हणजे या वारीमध्ये मी नवीन आहे असं वाटलंच नाही. म्हणजे म्हणतात ना की यज्ञ पाऊला पाऊली, पंढरपूरच्या वाटेवर आम्ही चालतो ना त्यावेळेला तो यज्ञ, नामाचा यज्ञ जो आहे तो पाऊला पाऊली आहे, नाही का? मग म्हणून संत सांगतात नाही का, जाय जाय पंढरी, होय होय वारकरी, नाही का? मग वारकरी व्हायचं आहे, पण वारकरी नुसतंच वारकरी व्हायचं का? नाही, मनातून झालं पाहिजे. आत्मा तुमचा तुम्हाला काय बोलतो ते तुम्हाला ऐकायला पाहिजे. विनोद होतात त्याबद्दल वाद नाही, परंतु परमेश्वराचं नामस्मरण तुम्ही किती भावाने घेताय? कारण देव भावाचा भुकेला, नाही का? देवभावाचा भुकेला. हाची दुष्काळ आहे त्याला. आणि मग तो जर दुष्काळ
त्याला झाला पाहिजे, कोणाला? भगवंताला झाला पाहिजे, की मला भक्त कधी भेटतोय, हा भावाने भरलेला भक्त मला मिळाला पाहिजे. आणि आज हे दुसरं वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षात ज्या वेळेला ह्या वारीतले जे या दिंडीतली जे मंडळी आहे, जी संयोजक मंडळी आहे, ती मंडळी अतिशय म्हणजे प्रत्येक वारकऱ्याची जपणूक करणारी आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, आईसारखे सगळ्या वारकऱ्यांना सांभाळून घेतात. आम्ही वारकरी आहोत, सगळेच मालकरी नाहीत, नाही. पण जो इथे वारीच्या वाटेवर आलाय तो वारकरी झाला, बरोबर की नाही? मग वारकरी झाला म्हणून, आणि त्या वारकऱ्याची जिम्मेदारी कोणाची आहे? तर दिंडीवाल्यांची. परंतु दिंडीवाल्यांवरच फक्त जिम्मेदारी सोडायची नाही, तर ती आमची पण जिम्मेदारी आहे. आम्ही पण त्यांना तेवढंच सहकार्य करायला पाहिजे. तुम्ही सहकार्य पैशांचं करायला पाहिजे नाही, ते तर म्हणतात आम्हाला तुम्ही पैसे देऊच नका, परंतु तुमची जी वागणूक आहे, तुमचं आचरण आहे, ते आचरण, आणि ते आचरण म्हणजे त्या वारीमध्ये शिकायला मिळतं. आणि ते शिकायला मिळालं ते या वारीमुळे. मात्र तर गुरुजी, आपण तरुणांना काय संदेश द्याल? आणि आपल्या प्रेक्षकांसाठी एक अभंग झाला तर अतिउत्तम. तरुण मंडळी, आता जे तरुण आहेत ते तरुणांनी खरं म्हणजे ह्या मार्गाकडे वळायला पाहिजे. जसं तुम्ही, कारण तुम्ही सुद्धा तरुणच आहात, आणि तरुण आज या वाटेवर, आज भले पहिलं वर्ष असेल का दुसरं वर्ष असेल, परंतु तुम्ही चालण्याचा जो मार्ग धरलात, हे तुमचं बघून अजून 4 तरुण पुढे येतील, बरोबर आहे ना? आणि तरुणांनी व्यसनांच्या अधीन न जाता, इथे व्यसनांचं राहत नाही, व्यसन राहत नाही इथे, कारण व्यसन मुक्त होतो माणूस. कारण का होतोय? तो नामधारक होतो. इथला नामधारक झाला की तो व्यसन मुक्त होतो. आणि मग नामधारक झाल्यानंतर मग बाकी काय पाहिजे? आता तुम्ही म्हणालात की एका अभंगाने आपण म्हणतो, मी परमेश्वराचा अभंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. रामकृष्ण हरी.